नमस्कार मंडळी, वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय आमच्या आजच्या व्लॉगमध्ये. सो आजचा व्लॉग आमच्यासाठी जरा स्पेशल आहे, कारण आमचं हे पिल्लू आज 6 महिन्याचं झालंय. हो ना बाबू? हां. आणि कॅमेऱ्याकडे बघून आम्ही अशी झेपही मारतो आता. तसा आज आमच्याकडे पुरणपोळीचा बेत होता, कारण माझे जे दीर परदेशात राहतात त्यांना पाठवायच्या होत्यात. सो सकाळी सकाळी आईनी पुरण वगैरे शिजून पुरणपोळ्या करून ठेवला होता मी खाली जायच्या आतच. तर आता पाळणा सोडून आम्ही जोडी बांधली या मॅडमला, आणि या मॅडम त्याच्यातही असे वेगवेगळे प्रकार दाखवत आहे आम्हाला. तिला नकोच आहे जोडी किंवा पाळणा, तिला शेजारीच झोपायचं आहे. आज दिवसभर काही शूट नाही करणं झालंय, कारण या मॅडमचा अजिबात मूड नाही आहे. आम्हाला उठायचंय, बसायचंय, खेळायचंय. से हाय बाबू, से हाय. आई कळते आम्हाला तर बऱ्यापैकी, आई कळते. अख्ख्या घरभर तिचे कपडे वाळतायत. बघूयात नंतर काही प्लॅन होतोय का, अजून तरी काही नाहीये. सखीचा हा 6 महिन्याचा माइलस्टोन खूप छान होता. खूप लवकर मोठी होते पिल्लू असं वाटतं. त्याच्यामुळे तिचं फोटोशूटही करायचं होतं मला. जेव्हा मी पुण्यात होती तेव्हा तुझ्या ताईला कॉन्टॅक्ट केला होता, आणि तिच्याकडनं बार्बीची आणि परीची थीम आम्ही सिलेक्ट केली होती की आपण ते करूयात. आम्ही जायच्या आधी तिचा सेट वगैरे रेडी होता. सखी खूप कॅमेरा कॉन्शियस आहे, ती अजिबात हसत नाही. तरी पण ऋतुजा ताईने तिला खूप कम्फर्टेबल केलं आणि तिचे खूप छान छान फोटो काढले. आणि या परीच्या ड्रेसमधले म्हणजे परीच्या थीममधले फोटो तर तिचे इतके सुंदर आलेत ना, सारखे बघावेसे वाटतात. तिथला जो स्टाफ होता तो पण फार केअरिंग होता. खूप जास्त स्टाफ नाही तिच्याकडे, तिची नवीनच सुरुवात आहे. बट तिने सखीचे खूप ऑसम फोटो काढले. आणि म्हणजे माझी जी सखीचा केक मॅच करायच्या, पुन्हा परी आणि बार्बीचे फोटो काढायचे, तर तिने खूप सुंदर काढले. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही 24 RD फोटोग्राफीला कॉन्टॅक्ट करू शकता. सखीचा बड्डे म्हणजे हाफ बड्डे म्हणून नाही, बट आज सकाळी पुरणपोळी केली होती. ताई बोलल्या संध्याकाळी पूर्णाचा स्वयंपाक करूयात, कटाची आमटी वगैरे. सो सोप्पं आहे ते, कारण मग आमचा हा मसाला एनी टाईम रेडी असतो. कारण निखिलला आणि तात्यांना बऱ्यापैकी नाही, निखिलला आणि आईंना काळ्या मसाल्याच्या भाज्या लागतात, मला आणि तात्यांना लाल वाटण्याच्या लागतात. सो दोघं पण नेहमी तयार असतं. तर तेलात हे खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर हे सगळं करून घातलेलं वाटण घातलं. त्यात लाल तिखट, काळा मसाला, हळद, हिंग, थोडीशी धना पावडर हे सगळं घालून छान मिक्स करून घेतलं मी. आमच्याकडे असा झणझणीत सार आवडत नाही, असा मीडियम आवडतो. नंतर जी डाळ शिजवलेली होती ती घातली. लास्टला थोडा गूळ घातला. गूळ घातल्याने पित्त पण नाही होते खाल्ल्यानंतर, आणि चव पण खूप छान लागते. सो कटाची आमटी करून मी बाहेर निघाले. दर महिन्याच्या 12 तारखेला आमची आरती असते गजानन महाराजांची, आणि योगायोगाने सखी पण त्याच दिवशी झाली आहे. सो आई आणि तात्या गेले सखीला पुढे घेऊन. याचा कॉल चालू होता, माझा स्वयंपाक चालू होता. सो आम्ही चाललो आहे, बट होप सो आरतीच्या आधी पोहोचू. मंदिरात जाऊन मस्त मी आणि निखिलने आरती केली, आणि फायनली बर्थडे करायला घरी आलो आणि औक्षण केलं मी, मावशी आणि आईंनी. खूप काही मेंबर नव्हते, आम्ही एकदम छोटंसं, खूप काही मोठं सेलिब्रेशनही नव्हतं. छोटासा एक माइलस्टोन आहे म्हणून सेलिब्रेट करायचा होता. मुळात इतके पटपट गेले हे दिवस. आत्ता मी प्रेग्नेंट होते, मग ते कॉम्प्लिकेशन्स, मग सारखं पुणे नाशिक, मग ऑफिस, हे सगळं. अचानक डिलेवरीतले कॉम्प्लिकेशन, सगळं पार केलं. पिल्लू माझ्या हातात आलं, आणि बघता बघता पिल्लू 6 महिन्याचं झालं. खरं सांगायचं तर पहिला 1 महिना माझ्या लक्षातही येत नाही. आता मला असं होतं की मी सखीसोबत, मला सखी आठवत नाही आहे का लहानपणाची. सो ह्या सगळ्या मेमरीज मला ठेवायच्या माझ्यासोबत. त्याच्यामुळे मला हा बड्डे वगैरे करायचा होता. आणि मॅडमला तर त्या दिवशी तिने फोटोशूट केला, त्या दिवशी थोडासा केक तिच्या जिभेला लागला होता, आणि आज तिला कळलं की ते त्या टाईपच काहीतरी आहे. त्यामुळे पूर्ण केक कटिंगपर्यंत तिचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं, की तिला फक्त त्या केकवर हात मारायचा होता. पण मग तसं बरोबरही वाटत नव्हतं. पण नंतर म्हटलं नाही यार, केक कटिंग झाल्यानंतर तिला तो चान्स देऊयात, कारण तिचं खूप लक्ष होतं त्या सगळ्याकडे. मग मी आणि निखिलने तिचा केक कट केला, आणि तिला थोडासा चाटवला, आणि तिने तो इतक्या मिटक्या मारत खाल्ला ना. ॲक्च्युली 6 महिन्यापर्यंत बाळाला मीठ आणि गोड देत नाही, त्यामुळे तिला अशी गोडची चव अजून लागली नाही आहे. अन्नप्राशनच्या दिवशी खीर, आणि आत्ता हा केक तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सखीला खाली क्रीम सापडली.
सरक बाजूला. हा ए चाल चाल जरा कर कर. याला केक म्हणते खायला. याला हा याला हे आणि असं छोटंसं सेलिब्रेशन करून आमचा दिवस संपला. आता बघा सखीचे गोड गोड फोटो.